तुम्ही कधी विचार केलाय का वकील काळा कोट आणि डॉक्टर पांढरा कोट का घालतात? काळ्या रंगाला नेहमीच गांभीर्य, शक्ती आणि आदराचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच वकील त्यांच्या व्यावसायिक जीवनात काळा कोट वापरत असतात. आता तुम्हाला माहिती आहे का की काळ्या कोटाची ही परंपरा किती जुनी आहे? इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर 17व्या शतकात ब्रिटिश राजा चार्ल्स दुसरा यांच्या मृत्यूनंतर वकील आणि न्यायाधीशांनी काळे कपडे घालण्यास सुरुवात केली. तो शोक व्यक्त करण्याचा एक मार्ग होता, पण हळूहळू ती परंपरा म्हणून रुजू झाली आणि आजही ती तशीच्या तशीच सुरू आहे. या व्यतिरिक्त काळा रंग न्याय, निपक्षता आणि गांभीर्य यांचे प्रतीक आहे. जेव्हा वकील काळा कोट घालून कोर्टरूम मध्ये प्रवेश करतात तेव्हा ते त्यांच्या खटल्यांमध्ये गांभीर्य आणि प्रामाणिकपणाची भावना दिसते. शिवाय काळ्या रंगावर कोणतेही डाग सहज दिसत नाही, ज्यामुळे वकील नेहमीच व्यावसायिक दिसतात. एक प्रकारे हे त्यांना त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमा टिकवून ठेवण्यास मदत करते. आता डॉक्टर पांढरे कोट का घालतात? तर पांढरा रंग नेहमीच पवित्रता, स्वच्छता आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो. 19व्या शतकाच्या मध्यात जेव्हा वैद्यकीय शास्त्राचा झपाट्याने विकास झाला आणि रुग्णालयांमध्ये स्वच्छतेकडे लक्ष दिले जाऊ लागले, तेव्हा डॉक्टरांनी पांढरे कोट घालायला सुरुवात केली. पांढऱ्या रंगावर डाग सहज दिसतात, ज्यामुळे डॉक्टर स्वच्छता आणि स्वच्छतेबद्दल जागरूक होतात. पांढऱ्या कोटाचे दुसरे एक मोठे कारण म्हणजे विश्वास. जेव्हा एखादा रुग्ण पांढरा कोट घातलेल्या डॉक्टरांकडे पाहतो तेव्हा त्याला खात्री असते की ती व्यक्ती त्याला योग्य उपचार देऊ शकेल. पांढऱ्या रंगाचा प्रभाव इतका खोलवर असतो की त्यामुळे रुग्णांना मानसिक शांती आणि सुरक्षितता जाणवते. पांढऱ्या रंगाचा आणखी एक पैलू म्हणजे तो आरोग्य, शुद्धता आणि शांतीचे प्रतीक आहे. रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये स्वच्छतेची पातळी खूप महत्त्वाची असते. हेच लक्षात घेऊन पांढरे कोट घातले जातात. याच्यामुळे डॉक्टरांना स्वच्छतेचे महत्त्व वेळोवेळी आठवते.